रोलिंग ऍक्शन. नमस्कार मंडळी, नमस्कार. मी सिने अभिनेता सुनील गोडबोले. आपल्यासमोर यायचं कारण म्हणजे असं की आता सध्या मी नांदेड परिसरात आहे आणि नांदेड परिसरामध्ये एक कॉलेज लाईफ नावाची एक वेबसिरीज सुरू होतीये. लवकरच ती लॉन्च होईल. तर या वेबसिरीजच्या शूटिंगच्या निमित्तानं आज मी इथे आलेलो आहे. माझ्या आजूबाजूला आहेत ते सगळे याचे कलाकार मंडळी आहेत. या सगळ्या कलाकारांनी त्याच्यात आपला अभिनय केलेला आहे. या वेबसिरीजचे दिग्दर्शक आहेत अर्जुन नोटके, हे माझ्या शेजारी आत्ता इथे उभे आहेत. हे याचे निर्माते आहेत अंबादासजी, आणि यांनीच ह्या वेबसिरीजमध्ये महत्त्वाची अशी भूमिका केलेली आहे, जी वेबसिरीज सुरू झाल्यानंतर तुम्हाला कळेल की किती ताकदीचा आर्टिस्ट आहे हा, हे तुम्हाला नंतर कळेल. तर अशी ही आमची वेबसिरीज ही लवकरच येईल. ती आपण सगळ्यांनी मिळून जरूर बघा, याची अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. आणि नंतर मग बघितल्यानंतर आमच्या ज्या काही चुका असतील त्या जरी आम्हाला दाखवल्यात तरी चालतील, म्हणजे आम्हाला पुढच्या प्रोजेक्टसाठी सुधारणा करायला आम्हाला वाव मिळेल. तेव्हा मी दिग्दर्शकांना सांगतो की तुम्ही एक दोन शब्द बोला म्हणून. बरोबर आहे का नाही? बोला. नमस्कार. आत्ताच आम्ही म्हणजे गेल्या काही दिवसापासून एक वेबसिरीजचं शूटिंग करतोय. पाण्या पावसाचा दिवस पण होते, पण खूप चांगल्या पद्धतीनं हे शूटिंग झालेलं आहे. संपूर्ण टीम आहे आणि बाकीची टीम ज्यांचं शूटिंग संपलेलं आहे आम्ही त्यांना पाठवून दिलेलं होतं. आता हा शेवटचा दिवस आहे आणि सगळे कलाकार आम्ही जमलेलो आहोत. एक सुंदर असा कन्सेप्ट आहे, ज्यामध्ये कॉलेज लाईफमध्ये नेमकं प्रेमच करणं गरजेचं आहे का करिअरकडे लक्ष देणं गरजेचं आहे, ह्या दोन्ही गोष्टीची कशी आमच्या हिरो आणि हिरोईननी ताळमेळ घातलेली आहे हे तुम्हाला बघितल्यानंतरच कळेल. कॉलेजमध्ये जाऊन प्रेम करायचं का कॉलेजमध्ये जाऊन अभ्यास करायचा, आता याचा गुंता तुम्हाला हे वेबसिरीज पाहिल्याच्या नंतरच लक्षात येणार आहे. धन्यवाद. बोला अंबादासजी, बोला बोला. तुम्ही प्रमुख नट आहात या वेबसिरीजचे. नमस्कार, मी अंबादास भोपाळे, या कॉलेज लाईफ या वेबसिरीजचा लेखक आणि निर्माता. तर सांगायचं असं की लोकांना असं वाटतं की प्रेमात पडलं म्हणजे त्याची जिंदगी बसस्टँड झालेली आहे किंवा रेल्वे स्टेशन झालेलं आहे, पण असं नाही आहे. प्रेमात पडून सुद्धा एखादा व्यक्ती करिअर घडवू शकतो. म्हणजे प्रेम कसं एखाद्याचं करिअर घडवू शकतं हे या वेबसिरीजच्या माध्यमातून आमच्या सर्व कलाकारांच्या अभिनयातून तुम्हाला दाखवून देण्याचा एक छोटासा मी प्रयत्न केला आहे. त्यामुळं अर्थातच माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर तुम्ही सांभाळून घ्यालच, पण ज्या चुका तुम्हाला दाखवून दिल्या आत्ताच सरांनी बोलल्याप्रमाणे नक्कीच त्या चुका मी टाळण्याचा प्रयत्न करेल आणि अजून चांगला अभिनय आमच्या सर्वांकडून कसा होईल यासाठी स्पेशली माझ्याकडून किंवा माझ्या टीमकडून हे होईल तर त्या सुधारण्याचा प्रयत्न करेल. आम्हाला सगळ्यांना एवढी प्रचंड ऊर्जा भरलेली आहे, ती म्हणजे आम्हाला सुनील गोडबोले सर लाभलेले आहेत या वेबसिरीजमध्ये. कुठं कशी ॲक्टिंग करायची, काय करायची, कुठं काय बदल करायचे, सडनली तात्काळ आम्हाला निदर्शनास आणून दिलं आणि आमच्या चुकांना डायरेक्ट एक चांगल्या वरच्या पातळीवरती नेलेले आहेत. आणि नक्कीच त्यांच्या ह्या अनुभवाची शिदोरी आमच्याजवळ जे सोडलेली आहे अभिनयाच्या माध्यमातून आम्हाला जे काही शिकवणी दिलेली आहे, नक्कीच ती शिदोरी आम्ही पुढे घेऊन यापुढेही असेच प्रयत्न मी करणार आहे. धन्यवाद. धन्यवाद. आणि शेवटला फक्त मला एक सांगायचं होतं. चालू आहे का? सरांनी बस स्टँड आणि रेल्वे स्टेशनचं उदाहरण याच्यासाठी दिलेलं आहे की सरांचं ऑफिस रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडच्या मधात आहे. ठीक आहे, हिरोईन दोन शब्द बोलल ते. हा